माझं नाव योगेश चिले. मी आता पनवेल महानगरपालिकेने जी सुनावणी आयोजित केलेली आहे प्रारूप रचनेसंदर्भात, तिथे मी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आता आहे आणि इथे हे टेबल लावलेले आहेत. या टेबलवरती ज्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यांची नावं आहेत आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यासोबत फक्त एका व्यक्तीला आपण वर सोडू शकतो. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही नियमाप्रमाणे वागतो. परंतु आम्ही इथे बघतोय माणूस येतोय, यांना चेहरा दाखवतोय आणि डायरेक्ट निघून जातोय. ना कुठलं कुपन ना कुठलं टोकन. हे इथे आम्हाला मोठ्या तोंडाने सांगतात टोकन आहे, एका बरोबर एक सोडतोय आम्ही. सरळ यांना तोंड दाखवलं आणि निघून गेलेत. पण नवनाथ बन बीजेपीचे प्रवक्ते, त्यांचा इथेच काय संबंध आहे? डायरेक्ट वरती कसे गेले ते, वरून खाली कसे आले नवनाथ बन? बीजेपीच्या प्रवक्त्याचा, महाराष्ट्र प्रवक्त्याचा इथे काय संबंध आहे? पनवेलचा नागरिक आहे तो, कोणाबरोबर वरती गेला होता? त्यामुळे ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे, ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये जर सगळे बसू शकतात आतमध्ये, सर्व नागरिक जाऊ शकतात आतमध्ये, इथे काय प्रॉब्लेम आहे? मग निवडणूक आयोगाचे नियम ठाण्याला वेगळे, पनवेलला वेगळे. हे जे चालू आहे हे संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांना कसा फायदा होईल त्यानुसार प्रारूपाची रचना केली आहे, प्रभागांची रचना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विरोधकांचं जास्तीत जास्त नुकसान व्हावं यासाठी हे सगळे अधिकारी यांना सामील आहेत, सगळे साथ देत आहेत. आयुक्त साथ देत आहेत, जे निवडणूक अधिकारी आलेले आहेत ते साथ देत आहेत. हा काय प्रकार आहे? माणूस येतोय, चेहरा दाखवतोय, निघून जातोय डायरेक्ट आणि बाकीचे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना थांबवून ठेवलं जात आहे. त्यामुळे हे जे ज्या पद्धतीने चालू आहे पनवेलमध्ये निवडणूक, मी तुम्हाला सांगतो पनवेलमधली निवडणूक ही पक्षपातीच होणार आहे. आणि जर सरकारला वाटतंय निवडणूक पक्षपाती होऊ नये, इथे पहिली चौकशी लावा एवढी माणसं गेली कशी वरती.